ठाण्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। घोडबंदर रोडवरील कासार वडवली आणि आनंद नगर या भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ठाणेकर हे चांगलेच त्रस्त आहेत। दुसरीकडे भांडूपमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे LBS मार्गावर सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच ठाणे शहराला पावसाने झोडपून काढलेला आहे। शहरातील जो काही सखल भाग आहे या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेला आहे। शहरातील घोडबंदर रस्ता आहे, या घोडबंदर रस्त्यावरती आता खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। खास करून जे काही मेट्रोचं काम सुरू आहे याचा फटका जो ठाणेकर आहेत या ठाणेकरांना बसलेला आपल्याला दिसतोय। मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील मानपाडा असेल तसेच आनंद नगर असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। शहरातील वंदना सिनेमा असेल तसंच बाजारपेठ असेल या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। आज सकाळपासून जो काय पाऊस पडतो त्यापैकी मागील 1 तासामध्ये 30 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याचा फटका ठाणे शहराला बसलेला आहे। आज सकाळपासून जो पाऊस पडला होता त्याप्रमाणे गेल्या 12 तासामध्ये 96 मिलीमीटर पावसाची नोंद ठाणे शहरामध्ये झालेली आहे। जे काही पाऊस पडतोय त्यामुळे शहरातील जो काही सखल भाग आहे या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली, तर काही ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे। पावसाचा जोर काहीसा जरी कमी झाला असला तरी देखील याचा फटका आता ठाणेकरांना बसतोय। विकास काटे, साम टीव्ही न्यूज। ठाण्यात पाणी साचल्यामुळे ठाणेकर त्रस्त असल्याचं आपण पाहिलं। आता भांडूपमध्ये काय परिस्थिती आहे ती सुद्धा पाहूया। मध्यरात्रीत पाऊस पडत असल्यामुळे तुम्ही पाहू शकता मी सध्या भांडूपमध्ये उभा आहे। मध्यरात्रीत पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर मुंबई पूर्व उपनगर असेल किंवा मुंबई असेल येथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मी सध्या आहे भांडूप या विभागात। भांडूप या LBS मार्गावरून पाहू शकता कशा प्रकारे पाण्याचा आहे तो साचा झालेला आहे। वाहने असतील ते एकाच मार्गिका सध्या चालू आहे, वाहने एका मार्गिकेने जाताना दिसत आहे। ही तुम्ही दृश्य पाहू शकता, लांबत लांब ते आहे ते पाणी आहे सर्वत्र LBS मार्गावर बसले। तुम्ही बाईकवर बघू शकता की कशा प्रकारे ते बाईक या पाण्यात काढतायत। तर तुम्ही नागरिक देखील बघू शकता, या नागरिकांनी देखील याच पाण्यातून वाट सध्या काढताना दिसून येत आहे। हे जर पाणी अजून असंच जर पाऊस राहिला तर LBS पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। जर पाऊस शकता भांडूप असेल, विक्रोळी असेल किंवा कांदूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठा सध्या झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मयुराने, साम टीव्ही, मुंबई। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।